आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। भाजप लवकरच राज्यामध्ये संवाद बैठका घेणार। संवाद यात्रेला ब्रेक लावत संवाद बैठक घेण्याचं नियोजन। विभागीय तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। पुण्यामध्ये 3 ऑगस्टला ठाकरे गटाचा मेळावा। मेळाव्यामधून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलं जाणार। कसबा, हडपसर, कोथरूड मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। राज ठाकरे यांनी बोलावला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा। 25 जुलैला वांद्र्यातील रंगशारदा सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन। आगामी विधानसभेबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आशा सेविकांसाठी महत्त्वाचा निर्णय। ऑन ड्युटी असताना अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना तत्काळ 10 लाखाची मदत। अपंगत्व आलं तर 5 लाखाची मदत। नवी मुंबईतील पनवेल कामोठेमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। ससूनमध्ये रुग्णांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा दिवसेंदिवस घसरतोय। ससूनमधील प्रकारावर कडक कारवाई करण्याची गरज। जयंत पाटील यांचं विधान। याच्याविषयी दिवसेंदिवस त्याचा दर्जा खाली घसरतोय आणि असे जर प्रकार करत असतील तिथे डॉक्टर तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मंत्रालयाच्या समोर निदर्शनं। आरसा गेट समोर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। खासगीकरणाची पद्धत बंद करण्यासह विविध मागण्यांसाठी आक्रमक। संभाजीनगरमध्ये महसूल आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे हाल। महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन थांबवण्याची काँग्रेसची मागणी। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे सर्व जागा लढणार। मनसे नेते वैभव खेडेकर यांनी ही मोठी घोषणा केली। गोंदियाच्या शिरपूरमधील नदीला पूर आल्यामुळे गावांचा संपर्क तुटला। वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरातील कुरुंदवाडच्या नागरिकांनी घेतला पुराचा धसका। गावकऱ्यांचं स्थलांतर सुरू। कृष्णा नदी इशारा पातळीच्या जवळ। कोल्हापुरातील सर्वच नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ। कासारी नदीचं पाणी रस्त्यावर आलं। जीव मुठीत धरून गावकऱ्यांचा प्रवास। धाराशिव जिल्ह्यामधील 8 प्रकल्प ओव्हरफ्लो। धाराशिव जिल्ह्यामधील अनेक गावांचं पाणी टंचाईचं संकट दूर झालं। पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या राज्यांना केंद्राकडून मदत मिळणार। अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। ग्रामीण भागाच्या विकासासाठी 2 लाख कोटींचा निधी। गावांमध्ये पोस्ट बँकेच्या 100 शाखा उभारणार। ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष भर। अर्थसंकल्पामध्ये आदिवासी समुदायासाठी प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियान योजनेची घोषणा। योजनेमध्ये 63,000 गावांचा समावेश। 5 कोटी आदिवासींना फायदा होणार। माशांपासून बनवलेली उत्पादनं स्वस्त होणार। अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांची घोषणा। झिंगे आणि माशांच्या ब्रीडस्टॉकसाठी न्यूक्लियस ब्रीडिंग सेंटरचं नेटवर्क उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। बिहारमधील रस्ते बांधणी करण्यासाठी 26,000 कोटी। पाटणा पूर्णिया एक्सप्रेसवे बांधण्यात येणार। बिहारमध्ये नव्या मेडिकल कॉलेजची सुद्धा अर्थसंकल्पामध्ये घोषणा। आंध्र प्रदेशला अतिरिक्त 15,000 कोटींचा निधी दिला जाणार। चेन्नई ते विशाखापट्टणम इंडस्ट्रियल कॉरिडॉर बांधणार। पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या 4थ्या टप्प्याची घोषणा। देशभरातील 25,000 गावखेड्यांसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते बनवणार। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल। 2 वेळा समन्स बजावलं। व्हॉट्सअॅपवर समन्स पाठवलं तरी सुद्धा पूजा खेडकर रिप्लाय देत नाहीत। जयंत पाटलांच्या कार्यक्रमाला नरहरी झिरवाळ यांच्या मुलाची उपस्थिती। नाशिकमधील पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उपस्थिती। गोकुळ झिरवाळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक।